नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. काय करणार आहे? कुठे आश्वासन द्यायची, संतपेट द्यायचं, आपण अमुक कोळी, आपण असं, आपण अमक्या जातीचं, आपण असं करायचं. अरे ही जास्त काळ टिकणार नाही. तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोला ना. मालक, आज तुम्ही बघितलं आमची 16, 17, 18 वर्ष वर दारू घेऊन पडायला लागलेत. इतका उत्माद चाललाय संतपेठमध्ये की गुरुदोड्यासारखा गरीब उमेदवार कुठून देणार आहे पैसे तुम्हाला? ही 8 दिवस येऊन आपल्या लेकरा बाळांना व्यसन लावून जाणार आहेत. गुरुदोडे असेल, आमचा अमोल डोके असेल, मालोजी शेंबडे असेल, राजाभाऊ सरवडगड असेल, इब्राहिमपुरी असेल, ही प्रामाणिकपणे 5 वर्ष तुमच्या वार्डात नेहमी रात्री तुमच्यासाठी उभे राहणार आहे. जेवढी भाषणं करा येते. बघा ना तुम्ही आता काय परिस्थिती आहे. 2016च्या निवडणुकीमध्ये नगरपालिका ठिकाण नगराध्यक्ष कोण होतं? नागेश काकाची मंडळी. परत त्या अभिजित पाटलाची कारखान्या टायमाला अभिजित पाटलाला शिवाय द्यायच्या. आणि आता नगराध्यक्ष निवडणूक लागली, अभिजित पाटील त्यांच्या टेजवर, नागेश काका त्यांच्या टेजवर. सगळी म्हणजे फायद्याचं असलं की मिल बाटके खायचे. सगळ्यांनी म्हणून शिवाय कोणाला द्यायच्या मालकाला? का रे, काय तुमचं घोडं काय तुम्हाला पाहिजे एकदा सांगा तर. तिकीट मागाय बिन मालकाकडेच येत आहे. मग करायचं काय मालकाने? माझा प्रश्न आहे त्यांना. तुम्ही काय गाव सोडून मालकाला जाऊ द्या कुठं मुंबईला राहायला. म्हणजे तुम्ही पगळं गावाचं वाटोळ करून परत अजून जायला मोकळं झालं. मित्रांनो, ही निवडणूक फार वेगळ्या वळणावर आहे. आज जर या भारतीय जनता पार्टीचा निवडणूक आज उभा आहे चिन्हावर आपल्या कमळावर उमेदवार नगराध्यक्ष पदाचा. कुठल्याही भूलतापाला बळी पडू नका. आता इक्बालबाईंनी सांगितलं सगळ्या समाजाचं यायचं कमळ चालत नाही. बरोबर. अहो, लाडकी बहीण योजना देताना काय ठराविक समाजाला दिली का? सगळ्याला दिली. मांग, म्हार, ढोर, चांबार, चाळी, माळी, कोळी, तेडी, तांबोळी, मुसलमान सगळ्याला दिली. विचार केला का लाडकी बहीण देताना? हाफ तिकीट देताना सांगितलं का हे दलित समाजाला देऊ नका, मुस्लिम समाजाला देऊ नका? सांगितलं का? अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचा विचार देताना सगळ्यांना एका मुठीत घेऊन सगळ्याला सोबत घेऊन जाण्याचा विचार केला. आणि सगळ्या योजना सगळ्यासाठी. फक्त खोटं बोलायचं, अफवा करायच्या, मुस्लिम समाजात यायचं, काहीतरी काना सांगायचं, दुसऱ्या समाजात यायचं, परिचारक विरुद्ध पसरवता. माझी इथल्या मुस्लिम बांधवांना, दलित बांधवांना, ओबीसी, एसटी, एसटीनं विनंती आहे, आणि किती जर जातीचं विष पेरलं तर आपण सगळी एका ठिकाणी येऊया. ह्या बाबासाहेबांचा महात्मा फुलेचा समतेचा विचार आदरणीय परिचारक मालकांनी स्वीकारलेला, अंगीकारलेला आहे. सगळ्या जाती धर्माची मोठ्याने मानलेले आणि सगळ्याला सोबत घेऊन आतापर्यंत काम केलेलं आहे. हे आता बोलते जी यांचं झाले निवडणूक, तिकडे तिकडे जातात, परत एकमेकाला शिवाय देत बसते. मी तर आतापर्यंत प्रशांत मालकाने कधी एवढे आक्रमक भाषण बघितलं नाही. कधी एवढं, कारण कधी बोलत नव्हती ती. पण जर कायच विषय नसताना एवढ्या वैयक्तिक पातळीवर टीका करत असतील तर जशास तसं उत्तर देण्याची भूमिका आदरणीय मालकाने घेतली. आणि ती योग्य आहे. आमच्या सगळ्या लोकांचं समर्थन आहे मालक तुम्हाला सगळ्यांना. त्यांना सोडू नका अजिबात. काय व्हायला लागले मालक? तुम्ही गबसताय, तुम्ही एकदम प्रेमळ स्वभाव आहे, संयमी आहे, शांतता आहे, त्यामुळे लय भुकायला लागले. तुम्ही एकदा आक्रमक भूमिका घेतली ना, आमची सगळी कार्यकर्ते ही पिढी तर लय आक्रमक आहे. नुसतं तुम्ही हा म्हणलं तर ती कार आहे म्हणून धरायला मुळे पोर. आतापर्यंत झालं ना, 2009 पासून लय सोसलंय आम्ही. 14ला सोसलं, 19ला मोठ्या मालकाचा पराभव आम्ही सहन केला, रडलो नाही, परत उभा राहिलो. सगळ्या कारखाने बिनविरोध केले, सगळ्या संस्था बिनविरोध केल्या, सगळ्या संस्था नापात आहेत. छाती ठोकून सांगतो, एक कारखाना दाखवा तुम्ही, दाखवा. 2-2, 3-3 वर्ष कारखान्याचा पगार दिला नाही, आत्महत्या करायची वेळ आली त्या कामगारावर. आणि ते येऊन सांगते हे भारी विकासाचा मुद्दा आहे. मी रणरागिनी, अमुक तमुक, पंढरपूरचा विकास, कशाचा विकास करणार आहे? त्यामुळं तुम्ही सगळे शोधणे मतदार आहे. येत्या 2 तारखेला ह्या सगळ्या जातीचं विष पेरणाऱ्या लोकांपासून सावध राहा. दारूची बाटली मटणाई तडीला लात मारा. आणि आदरणीय प्रशांत मालकाच्या नेतृत्वाखाली श्यामलताई शिरसट आणि शहर विकास आघाडीचे भारतीय जनता पार्टी सगळ्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. येत्या काळात पंढरपूरचं सुजलाम सुफलाम होणार आहे प्रशांत मालकाच्या नेतृत्वाखाली, त्याचा विश्वास मला आहे. एवढंच या निमित्तानं बोलतो. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचा आभार मानतो. धन्यवाद.